हे ड्रोन सुरू नाही ॲक्च्युली वाऱ्यामुळं हा एवढा स्पीड दाखवतोय. अरे वाकडा होतोय का पंख, याचे वाकडा दाखवतो झालेले पंख तुमच्यावर कधीही अटॅक करू शकतात म्हणूनच असा माझा अंदाज आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण याच किल्ल्यावर बांधलं होतं. वेल्हे गावातून आपण आता तोरणागडाच्या पायथ्याला आलोय आणि इथं तुम्हाला दाखवतो 1 मिनिट. ही समोर गाड्या दिसतात, इथं पार्किंग आहे आणि या रस्त्यानं आता कच्चा रस्ता, आता सध्या तरी सिमेंट रस्ता आहे, तिथून पुढं कच्चा रस्ता सुरू होणार आहे आणि पुढं आपण तसंच हा जो पूर्ण डोंगर दिसतोय तो पूर्ण हा तोरणागडाचा डोंगर आहे. तर चला मित्रांनो, आता आपण पायी पायी तोरणागड गाठू. बंद केला आता तुम्हाला ते रस्ता संपला ना, तिथे पाटी लावलेली आहे. मुक्काम बंद 9 ते 5 आणि 9 ते 5 आणि आता आम्ही जाणार तो कोकण दरवाजाने आज बिनी दरवाजा बिनी दरवाजा. पडेल साईडला हा कोकण हा हा. आणि ते लोखंडी शिडी आहे, तिथने खाली उतरायचं ती माची हा माचीला फिरून रिटर्न परत फिरून कोकण दरवाजातनी पडेल बुधला माची. बुधला माशी जायला किती वेळ लागतो तिथून? तिकडे फिरून यायला 1-1.5 तास लागतो. तुम्ही गाईड वगैरेचं काम पर्यटकांना तोरणागड सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत खुलं राहील. त्यानंतर या गडावर मुक्कामाला बंदी आहे, त्याच्यामुळे सकाळी जाऊन संध्याकाळी यावं लागणार आहे. आता कच्चा रस्ता आहे, मजा येणार आहे. पायवाटाने या दगडधोंड्यातून छत्रपती शिवाजी महाराजांनी याच दराखोऱ्यात स्वराज्याची स्थापना केली होती. असं वाटतं ड्रोन सुरूच आहे, असं वाटतं ड्रोन सुरूच आहे, पण हे ड्रोन सुरू नाही ॲक्च्युली वाऱ्यामुळं हा एवढा स्पीड दाखवतोय. अरे वाकडा होतोय का पंख, याचे वाकडा दाखवतो झालेले पंख अरे चढा असा खडा खडा चढ आहे. मला दाखव ना कसं आहे तो. जायचं रे. हो हा वाला. वाव अमेझिंग. दगडकोटेनी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण याच किल्ल्यावर बांधलं होतं, म्हणून या किल्ल्याचं नाव तोरणागड. पहिल्यांदा सुरुवातीच्या काळात त्याला शिवाजी महाराजांनी प्रचंडगड असं म्हणून हे नाव दिलं होतं, कारण हा गड खूपच अफाट आणि मोठा आहे. आता हा तोरणागड तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं आहे. इथं एकदम स्टीप खडी चढाई आता सुरू झालेली आहे. आता खऱ्या अर्थानं कस लागणार आहे. दगडाधोंड्यातून चालत तोरणा सर करायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात खरं तर असा दगडधोंडीवर जाताना एकच प्रश्न पडतो, तो म्हणजे त्या काळात कशा पद्धतीनं
शिवाजी महाराजांनी आक्रमण करून हे किल्ले जिंकले असतील. तोरणागडाच्या एकदम आता स्टीप ह्याला आपण चढतोय. हा. मजा येणार आहे पण आता वा धिंगाणा. तर मित्रांनो, मी तुम्हाला नेमकं सांगतो आपली गाडी कुठं आहे. याच्यात एवढं स्पष्ट दिसत नाही, पण हातानं या ठिकाणी आपली गाडी एक 50 पॅच आहे. तो डोंगर असं चाललो, त्यानंतर असं पडलो असं करत आपण आता या ठिकाणी आलोय. आणि इथून पुढं आपल्याला काय रे? तोरणागडावर जायचं आहे. कुठून आलात? शिवाजीनगर पुणे. आणि कधी ट्रेक सुरू केलं सकाळी? सकाळी गेलाय 7:30 वाजता. किती वेळ लागला वरी जायला? वर जायला 1.5 तास. 1.5 तास फक्त? हा. वा. आता पावसाळा आहे, पण इथं जर जोरदार पाऊस आला तर इथून चढायचं लय अवघड आहे. पण तुम्ही बघू शकता माझ्या मागं पूर्ण आम्ही एकदम त्या एंडून आलोय. बाले किल्ल्याच्या आता पायदल आलाय पण तोरणागडापाशी. आणि तुम्हाला दिसतोय बघा, हा पहिला टप्पा इथे जायचा आहे आपल्याला. स्वराज्याची स्थापना करताना सगळ्यात सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड जिंकून घेतला होता. आणि या गडाला तोरणागडाचं नाव दिलं होतं. दुसरं बी एक नाव दिलं होतं की प्रचंडगड. प्रचंडगड म्हणजे काय तर हा खूप मोठा परिसर आहे, हा खूप मोठा या गडाचा एरिया आहे, म्हणून याला प्रचंडगड असं देखील नाव दिलं होतं. तर कोटी दरवाजातून आपण वरी जाणार तर या ह्याच्यामध्ये 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या. महाराष्ट्रासाठी हा गड खूप महत्त्वाचा आहे. आणि ज्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेतला होता ते साल हे पण खूप महत्त्वाचं. 1647 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेतला होता. आणि पुढं 1947 ला भारत देश स्वतंत्र झाला होता. त्याच्यामुळं स्वराज्याची स्थापना 47 मध्ये आणि देशाचं स्वातंत्र्य 47 मध्ये हा खूप मोठा योगायोग म्हणावा लागेल. गुलामगिरीतून दोन्ही वेळा 47 ला गुलामगिरीतून भारत देश स्वतंत्र झाला आहे. त्यामुळं विशेषतः या किल्ल्याचं खूप महत्त्व आहे. तोरणागडाच्या कोटी दरवाजाने एंट्री केल्यानंतर मित्रांनो हा आहे किल्ला वरी. तोरणा किल्ला महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागाचा एक बोर्ड आहे, पुरातत्व वस्तू संग्रहालय संचालनालय मुंबईचा. आणि तुम्हाला आता वेल्ला आणि तिथून दिसणारा नजारा आणि ही नजारा तोरणा किल्ल्याहून बघण्याचं सुख काय असतं हे तुम्ही आता बघू शकता.
तर मित्रांनो कोटी दरवाजातून वरी आल्यावर आपल्याला आता मुख्य दरवाजा लागतोय तोरणागडाचा. हो सर या तुम्ही मागं तुम्हाला बघा ही सिस्टीम काय आहे, डायरेक्ट दरवाजा दिसला नाही पाहिजे त्याच्यामुळं असं चंद्र आकाराचा इथे केलं जातं मग दरवाजा या साईडला केला जातो. आणि हे दाखव तर हे बोला दाखव या साईडला बघा इथं सैन्य उभं असतं, वरतून उकळलेलं तेल टाकलं जातं दुश्मनाच्या अंगावर, त्याच्यामुळे ही अशी लाईन केली असते डायरेक्ट दरवाजावर आक्रमण करतात. आणि इथं आल्यानंतर दोन्ही बाजूना इथं आक्रमण केलं जातं, त्याच्यामुळं दरवाजा तोडणं शक्य होत नाही. दरवाजा ते आता इथं बघा हे दाखव जरा, इथं बघा हे कशा पद्धतीनं हे केलेलं. याचं कारण आहे की हत्तीने किंवा ह्याने दरवाजा हे करून तोडता येऊ नये म्हणून हे अशा पद्धतीने याला पुढं खेळ लावले असतात मोठे मोठे, ते डायरेक्ट त्यांच्या शरीरात घुसावे हा याच्या मागचा प्रमुख उद्देश आहे. त्या काळामध्ये किती लोक पुढचा विचार करत होते हा विचार करा. दरवाजा आता या दरवाजाला बहुतेक कलर दिलेला आहे. आणि हा किल्ला या किल्ल्याच्या दोन्ही बाजूला या साईडला आणि या साईडला पहारेकरी उभा असायचे. हे बघा मोठी देवळी अशा पद्धतीने इथं पहारेकरी उभा असायचे. समजा दरवाजा खोललाच तर इथून डायरेक्ट आक्रमण करता यावं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला म्हणजे स्वराज्याची मुहूर्तमेढ जी रवली ती याच किल्ल्यात तोरणागडा रवली होती. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचं वय फक्त 16 होतं, विचार करा. आणि तिथून पुढे कितीतरी किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकले. अमोल पुढे आणि हा पूर्ण परिसर आहे तोरणागडाचा. प्रचंडगड म्हणलं तर त्याला चालतंय. तुमच्या पायामध्ये व्यवस्थित शूज आणि सॉक्स नसतील तर हे तुमच्यावर कधीही अटॅक करू शकतात. म्हणूनच आहे असा माझा अंदाज आहे अमोल. दिसणार बोलतो ह्या व्हिडिओमध्ये, हा येते का नाही व्हिडिओमध्ये? सावकाश हा ते झेप घेणारच आहे ती. हलू इथे कशाला, इथं काय मी करतोय तर प्रवीण साईड होई आणि काय. आम्हाला नको रस्त्यावर काढू, जाऊ दे त्याला. हे तो ती कसं फुगलं होतं बोनसच आहे ती. गोनस आहे सांगतो काय तुला तर. म्हणजे विषारी साप आहे ना. हा सगळ्यात विषारी साप आहे, सापातला गेला खाली. ए अमोल तेवढा आहे ना. ते आल्यानंतर नकाशा आपल्याला दिसतो मित्रांनो. आणि इथं 11 नावं दिलेत म्हणजे 11 स्पॉट आहेत या किल्ल्यावर आपल्याला बघण्यासाठी, एक्सप्लोअर करण्यासाठी. बाले किल्ला, बुदलामाची, कोकण दरवाजा, बिनी दरवाजा, झुंजारमाची, वाघ दरवाजा, मेंगाई देवी मंदिर पण इथं आहे, तोरणेश्वर महादेव मंदिर, तोरणजाई मंदिर, लक्कडखाना, पाण्याची टाकी, असं सगळं बघता येईल आपल्याला इकडं. हा दरवाजा आणि हा जो स्पॉट आहे तो लक्कडखान्याचा आहे. आणि इथून खोकड टाक्याकडे जात आहेत. आता तुम्हाला सांगतो खोकड तलावाचं नाव खोकड आहे. खोकड आपण बघू आता खोकड टाके कसं आहे ते मित्रांनो. इथं पूर्ण तोरणागडाची माहिती दिलेली आहे. 1647 साली सर्वप्रथम हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले म्हणून या किल्ल्याचं नाव तोरणा असं ठेवण्यात आलेलं आहे. 1647 खोकड टाकेजवळ आपण आलोय. टाके आणि ह्याच्यामध्ये पाणी आहे, व्यवस्थित पाणी दिसतंय. सध्या पाऊस झालाय त्याच्यामुळं काही प्रमाणात पाणी आहे. आता पाणी पिण्यासाठी घ्यायचं म्हणलं तिथं उतरायचं जागाच या ठिकाणी नाही. रूमचं बांधकाम देखील केलेलं आहे मित्रांनो. पण हे सगळं पडापडी झाले मला वाटते, जास्त वारं आणि हे असल्यामुळं हे सगळं पडापडी झालेलं आहे. महाराष्ट्र शासनाकडून याची सगळी व्यवस्था करण्यात येते. लाईटची व्यवस्थासुद्धा केलेली होती. बांधकाम बऱ्याच ठिकाणी चालू आहे. तर बघा स्वयंपाकाला जागा वगैरे आहे. मुक्कामाची व्यवस्था आधीच्या काळात होती, म्हणजे काही वर्षांपूर्वी लोक इथं राहत होते. ट्रेकर वगैरे सगळे राहायचे. जिल्हाधिकाऱ्यांकडून या किल्ल्यावर राहण्याची परमिशन बंद करण्यात आलेली आहे. किल्ल्याच्या टॉपला आलो की श्री मेंगाई देवीचं मंदिर आहे. आतमध्ये गार वाटतंय. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इथं. मेंगाई देवी, मेंगाई मंदिर पासून पुढं आल्यानंतर आता पुढं आपल्याला आहे महादेव मंदिर किंवा तोरणेश्वर मंदिर लागतं इथं. आणि
हे आहे तोरणेश्वर मंदिर. तुम्ही बघू शकता मित्रांनो, जुन्या काळातलं मंदिर आहे. खूप छान पद्धतीनं महादेवाची पिंड आहेत. तर मित्रांनो, मेंगाई देवी आणि महादेवाच्या मंदिरानंतर आपण आता जाणार आहोत कोकण दरवाजाकडं. कोकण दरवाजाचा इथं तुम्हाला बोर्ड देखील दिसेल, मी दाखवतो तुम्हाला. आणि इथून आपल्याला पुढं जायचं कोकण दरवाजाकडं. आभाळ मस्त आलेला आहे, वरतून नजारा सुंदर दिसणार आहे. चाललोय मित्रांनो. अजून पुढं दाखवतो मी बरोबर बुधला माझी. खूप मोठा परिसर आहे तोरणागडाचा. एक्झॅक्ट बघा, ही जी डोंगर दिसते पूर्ण हा बुधला माझी आहे. आणि जाण्याचा रस्ता पण खडतर आहे. सहज आपण एक अर्ध्या तासात जाऊ शकतो तिथं. तर चला मित्रांनो, आम्ही जातो.
माचीकडे आणि इथून खऱ्या अर्थानं राजगड दिसतो, जी स्वराज्याची राजधानी होती. मी तुम्हाला दाखवतो. सध्या आभाळ सतत येते त्यामुळं क्लिअर व्ह्यू नाही, पण तरी पण आपण बघूया. हा जो डोंगर आहे हा पूर्ण डोंगर राजगडाचा आहे आणि हे पुढं असं आपण आता झुंजार माचीकडे जातोय. झुंजार माचीकडे जाताना अशा पद्धतीचं काही ठिकाणी बांधकाम आढळून येतात. ती पडलेली आहेत, पण आता जुन्या काळातली आहेत का आत्ता लोकांनी बांधले ते काय अंदाज येत नाही. पण बांधकामाच्या ह्याच्यानंतर असं वाटतं की हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातच बांधकाम झालेले आहेत. झुंजार माचीचा पहिला बुरुज आहे आणि इथून खाली झुंजार माची आहे ती. तर ह्याच्यामध्ये ते भगवा झेंडा आहे तिथं, पण ह्याच्यामध्ये दिसत नाही. करून टाकायचं एका टक्क्यावर काहीतरी करायला लॉक करून ठेव खाली एंड राहील का? उतरलो ना आता झुंजार माशी लई पडली खड्ड्यात. मित्रांनो, झुंजार माचीला जायचंय. इथे एक अवघड शिडी आहे, पण तशी तंदुरुस्त पण आहे. लोखंडी शिडी आहे. हळूहळू फक्त इथनं उतरावं तुम्हाला सांगतो, कारण नुसती ही शिडीचा अजून एक आनंदाची गोष्ट आहे. इथून उतरताना हा व्ह्यू जरा आम्हाला दाखव ना, कसला भारी व्ह्यू आहे बघा. अवघड क्षणात सुद्धा आनंद घेण्याची गोष्ट आहे व्ह्यू पॉईंट करून. आणि इथून उतरतो मी मित्रांनो. थांबा, व्हिडिओ बंद करू नका. अमोल जरा तू बाजूला सर, खाली उतरू द्या मला. अरे ब्लॉगमध्ये टाकायचं व्हिडिओ अमोल. असं तू वाकडं तिकडे व्हिडिओ केलं तर कसं चालेल? थांबा. हां, जान जाए पर व्हिडिओ कम ना हो जाए पोरांनो. चला. हां, ओके. क्रिस गेल झाले. इथं आहे ना, इथं बघा, इथं ही जी आहे ना, अरे नवीन दावा बांधलाय आम्हाला आता. इथं पहिलं जुनं एक दावा आहे. विश्वास ठेवू नको यावर. ह्याच्यावर कसा विश्वास ठेवून, ह्या दाव्यावर विश्वास ठेवून काय जावं लागणार आहे पोरांनो? वा, जा सर. अरे दाव्याची काय गरज नाही, वापरायला जागा. सर आहे सोपं आहे का? अवघड आहे बरं का, मास्टर स्टाईल मारणार का? ओके फाईन. ओके. झुंजार माचीच्या व्ह्यू पॉइंट वरून खाली उतरून आता अवघड रस्त्याने आपण जातोय. झुंजार माचीकडे जायला हा खूप अवघड रस्ता आहे. उतरतो मी खाली भगवानता. पूजा, कॅमेरा दे माझ्याकडे. आतमध्ये रस्ता झुंजार माचीला जायला मी दाखवतो मला. हा रस्ता आहे मित्रांनो. गुफाच असल्यासारखं आहे हे, आणि झोपूनच जायचंय. आतमध्ये जी छोटी बाजू आहे, देवळातून जायला प्रचंड कष्ट लागणार आहेत मित्रांनो. जय बजरंगबली. क्या होगा? सावकाश. आईच्या गावात आणि बाराच्या भावात. आमो सर, तसाच कॅमेरा दे माझ्याकडे. तर मित्रांनो, मी आलोय आता. बघा केवढा रस्ता होता बघा. या रस्त्यातनं आलोय आणि इथून पुढं झुंजार माची तुम्हाला दाखवतो मी. पण कशा रस्त्याने यावं लागलंय. आणि समोर दिसते ती आहे झुंजार माची. आणि बरोबर हा जो डोंगर दिसतोय इथं आहे राजगड. पळ पळ पळ. आजा बेटा, आजा आजा. सर इज्जत से. तो दोस्तों, तुम देख सकते हो ये खड़े पत्थर की गहराई, और यहाँ पर हमारे सर, काय दाव्याची गरज नाही आपल्याला. सर को दावे की भी जरूरत नहीं. यहाँ पर सर ऐसे बात कर रहे हैं. जब गिरेंगे तो वीडियो बंद नहीं होगा. सर के सारे एक्सप्रेशन टिपेंगे हम. टिप्या तुम्ही टिप्या आणि मिलियन व्हिडिओ मिळव्या. हा, पण मी पडत नसतोय.
खाली आलेलो आहे आणि झुंजार माचीत आहे. वरचा काही भाग मी तुम्हाला दाखवला. आता इथं काहीतरी छोट्या छोट्या गोष्टी आहेत, मी तुम्हाला दाखवतो. बघा, एक छोटीशी देवळी आहे किंवा एक छोटी वाट आहे, गुहा टाईप. आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया काय आहे नेमकं इथं, समजत तरी. आणि पुढं व्ह्यू आहे हा अशा पद्धतीनं. ही देवळी आहे, एक देवळी आहे. बघूया काय आहे. गडावरच्या सिक्रेट वाटा तुम्हाला दाखवतो. आता इथून एक वाट आहे, वेल्ल्याच्या बाजूला उतरते. बघूया काय. पण पुढं रस्ता नसल्यामुळं जागा नाही जायला. वा, क्या बात है, क्या नजारा है. वाव, ही वेल्ला. आणि आपल्याला बघा आता इथं या डोंगराच्या तिथं जायचं आहे. तिथं गाडी लावलेली आहे आणि खाली वेल्ला आहे. मी आता उभा आहे झुंजार माचीवर आणि तुम्हाला पहिला व्ह्यू मी दाखवतो. तो झुंजार माचीचा व्ह्यू, बाले किल्ल्याचा पॉईंट आहे. तो पूर्ण परिसर उतरून आपण एका सीडीवरून खाली आलो आणि मी झुंजार माचीवर पोहोचलोय. तुम्हाला इथून एक व्ह्यू पॉईंट आहे, पण आता दिसत नाही राजगड. पण हा जो ढगात गेलेला समोर डोंगर दिसतोय तिथं राजगड आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी याच किल्ल्यावर मराठा साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली होती. 1647 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा हा किल्ला स्वराज्यामध्ये घेतला होता आणि तिथून स्वराज्य स्थापन केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि दोन गोष्टी तुम्हाला मला महत्त्वाच्या सांगायच्या. ते 47 हा आकडा खरं तर खूप आपल्या देशासाठी आणि राज्यासाठी महत्त्वाचा आहे. तर गुलामगिरी नष्ट करण्यासाठी 1647 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करून हा किल्ला ताब्यात घेतला आणि 1947 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळालं. तर ही दोन गोष्टी एकत्रित खूप महत्त्वाच्या आहेत.